नमस्कार. मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पुणे शहरात उभे आहोत आणि आता आपण ज्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या आहेत बालरंगभूमीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के सामंत. आणि आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या सर्वसाधारण सभेचं काय काय विषय आहे या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅम नमस्कार. नमस्कार. आपलं या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आणि आपण आमच्या दर्शक मित्रांना सांगावं की बालरंगभूमी काय काम करते मी विचारून घेतो. नमस्कार, मी नीलम शिर्के सामंत, बालरंगभूमी परिषद महाराष्ट्राची मी अध्यक्ष आहे. आणि बालरंगभूमीच्या आमच्या 27 शाखा आहेत. या 27 शाखांमध्ये आमची साधारण 2 लाखहून जास्त बाल प्रेक्षक आहेत. जी 18 वर्षाखालील मुलं असतात ती आमची सगळी बाल प्रेक्षक आहेत. त्याचबरोबरीने आमचे सभासद आहेत, सभासदांबरोबर ती पदाधिकारी आहेत आणि 27 शाखांमध्ये बालरंगभूमीचं काम चालतं महाराष्ट्रभर. आणि खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या 27 शाखांपैकी एकही शाखा काम करत नाही किंवा इनऍक्टिव्ह आहे असं नाही. प्रत्येक शाखा भरपूर वर्षभरात उपक्रम करत असते. बालरंगभूमीचा उद्देश एकच आहे की जो कुठला बाल कलाकार 18 वर्षाखालील आहे त्या किशोरवयीन, कुमारवयीन आणि बालवयीन मुलांना रंगमंच उपलब्ध करून देणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं. ते कलाकार म्हणून कुठल्याही क्षेत्रात असतील, म्हणजे चित्रकला असेल, म्हणजे बालरंगभूमी खरं तर सगळ्या कलांचा संगम आहे. सगळ्या कला ह्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. त्यात चित्रकला आली, जादूगारी आली, नाट्य तर आलंच, गाणं, नृत्य, वादन, ही सगळ्या कलांचा सगळा समावेश करून बालरंगभूमी बनते. सर्व कलांचा समावेश एकत्र असल्यामुळे सर्व गुण संपन्न बालक तयार होईल. येस. आणि याच बरोबरीने बालरंगभूमी वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम करते. आज संपूर्ण महाराष्ट्राची मिळून आमची बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती म्हणून आमची एजीएम आहे आणि एजीएम साठी महाराष्ट्रभरातनं जवळपास 150च्या वर आमचे सगळे सभासद आलेले आहेत. आणि काही पावसाळ्यामुळे, काही आमचे सभासद जास्त करून शिक्षक आणि पालक असल्यामुळे मुलांच्या शाळा आणि हे सगळं ऍडजस्ट करून यायला काहींना जमलं नाही. परंतु 100% जे काही इथे निर्णय होता, जे काही सांगितलं जातं ते तिथपर्यंत पोहोचवलं जातं. आणि कौतुक, अभिमान हाच आहे की बालरंगभूमी ही एकमेव संस्था आहे जी महाराष्ट्रभर काम करत असताना सगळेच आमचे सदस्य, सभासद, पदाधिकारी हे सगळेजण एका मताने काम करतात, एका उद्देशाने काम करतात. कुठलाही कॉन्फ्लिक्ट, कुठलाही वाद, कुठलाही पक्षाचा रंग बालरंगभूमीला नसतो. सगळ्या पक्षातले लोक, सगळ्या जाती, धर्म, सगळं दराचे मिळून आम्ही काम करतो. त्यामुळे बालरंगभूमी एक विशेष संस्था आहे जी लहान मुलांसाठी प्रत्येक माणूस बालरंगभूमीतला झटत असतो आणि काम करत असतो. आता महाराष्ट्रातल्या बालप्रेक्षकांसाठी आपलं आव्हान. बालप्रेक्षकांना हेच आव्हान आहे की बालरंगभूमी विविध उपक्रमांमधनं बालकांच्या कलागुणांना वाव देत असते, बालकांच्या मध्ये असलेला कलाकार बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सगळेजण बालरंगभूमीशी निगडीत काही कार्यक्रम होत असतील किंवा तुम्ही त्याची सभासद झालात, बाल प्रेक्षक झालात, तर तुम्हाला देखील या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल. आणि त्याचबरोबरीने आम्हाला एक बेनिफिट सांगते बालरंगभूमी म्हणून की आम्हाला एक आत्मीय समाधान मिळेल की जो प्रत्येकाने उद्देश धरलेला आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लहान मुलापर्यंत त्याला पोचावी, तो उद्देश आमचा पूर्ण होईल. प्रत्येक मुलाला रंगमंच देता येईल आणि मुलाचं अभ्यासाव्यतिरिक्त बालपण आणि कलाही जोपासली जाईल. मॅडमनी कमी शब्दामध्ये सर्व काही मत मांडलेलं आहे. आपण कमेंटमध्ये आपल्याला काय वाटलं ते सांगा. वेळात वेळ काढला मुलाखतीसाठी त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.